मुळात विजयदादांनी जी भूमिका मांडली किंवा त्याच्या अगोदर जे तुम्ही विश्लेषण केलं ते एकदम योग्य आहे. हं. विजयदादांच्या भूमिकेशी मी देखील सहमत आहे. एक शेतकरी म्हणून, भाजप किसान मोर्चाचा पदाधिकारी म्हणून आमची देखील या ठिकाणी अपेक्षा आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे. हं. बेसिकली मुद्दा असा आहे की जी एमएसपी मिळत नाही तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही वेळोवेळी सरकारकडे, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्याशीच देखील आम्ही फॉलोअप करत आहोत. यामध्ये अनेक वेळेला अशा प्रकारे ज्या वेळेला सरकार जी आहे ती सरकार बदलत जातात. मात्र विजयदादांना सुद्धा माहीत आहे की ब्युरोक्रेसीमध्ये काही झारीतले शुक्राचार्य बसलेले असतात. बर आयात निर्यात धोरणाच्या वेळेला किंवा तेल आयात करत असताना, डाळी आयात करत असताना, कांदा निर्यात बंदी लावत असताना अशा प्रकारचे झारीतले शुक्राचार्य त्या ठिकाणी काही पॉलिसीच्या मध्ये गोंधळ घालत असतात. मोदीजींच्या नेतृत्वाखाली किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अशा प्रकारचे झारीतले शुक्राचार्य अगदी खड्यासारखे बाजूला करण्याचं काम सुरू आहे. म्हणूनच आता आपण जे खरेदी केंद्र सुरू करतो आहोत त्या खरेदी केंद्रामध्ये कंपल्सरी शेतकऱ्याला अंगठा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. म्हणजे एमएसपी न ज्या वेळेला खरेदी केंद्र सुरू होतील त्यामध्ये अधेमध्ये 2 नंबरचं कुठं व्यापारीमध्ये घुसू शकणार नाही. थेट शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल. आणि ह्या गोष्टी कुठंतरी सरकारच्या निदर्शनास आल्यामुळंच अशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्याचं सुरू आहे. राहिला प्रश्न, तुम्ही जो मगाशी आकडेवारी मांडली, जवळजवळ 1,48,00,000 काय एक जी काही 1,47,00,000 शेतकरी महाराष्ट्रातले कर्जबाजारी आहेत. महाराष्ट्रात आहेत. तर याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की पीक कर्जाची जी आकडेवारी आहे ती वेगळी आहे. ही जी आहे आकडेवारी ती कृषी कर्ज. याच्यामध्ये प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो, बँकांचे सुद्धा त्याच झारीतल्या शुक्राचार्यासारखीच गंमत आहे त्यांची देखील, की त्यांना देखील रिझर्व्ह बँकेने कोटा ठरवून दिलेला असतो की एवढं कर्ज तुम्ही शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ते काही कर्ज पीक कर्जामध्ये रूपांतरित करतात, काही ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड AIF म्हणून त्या ठिकाणी करतात. मग त्यामध्ये कोल्ड स्टोरेज असेल, मग त्यामध्ये गोडाऊन्स असतील, त्यामध्ये वेगवेगळे काही प्रोसेसिंगचे, म्हणजे अगदी साखर कारखाना जरी असेल तरी त्याला ते ऍग्रिकल्चर कर्जामध्ये धरलं जातं. आणि गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतो आहोत या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असतील, त्या ठिकाणी गोडाऊन्स असतील, वेगवेगळे प्रक्रिया उद्योग असतील, यांचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळं हा जो कर्जाचा आकडा जो आहे तो फुगून दिसतोय आपल्याला. याच्यामधलं प्रामाणिक शेतकऱ्याचं, सुनीलजी ऐका मूळ शेतकरी जो खऱ्या अर्थानं काबाड कष्ट करतो